जय जय रघुवीर समर्थ. शरीराला नाना प्रकारच्या व्याधी होऊन माणसाला खूप दुःख भोगावं लागतं. श्रीमद दासबोधातील 3ऱ्या दशकात त्रिविध तापांची समर्थांनी विस्तारपूर्वक चर्चा आपल्याला केलेली दिसते. संसार करताना माणसाच्या वाट्याला कशा प्रकारची दुःख येतात हे आपणा सर्वांना ठाऊक आहे. पण भगवंताच्या अनुसंधानात राहिल्याने दुःखाची तीव्रता कमी होते. नामस्मरण हे कसं आहे तर अनेस्थेशियासारखं आहे. नाम अंतःकरणात जितकं खोलवर रुजेल तितकी देहबुद्धी कमी होते. देहबुद्धी जेवढी कमी तेवढे देह दुःखाचे साक्षीत्व आपल्याला दिसते. स्वामी विवेकानंदांचे गुरुबंधू तुरीयानंद यांचे गळू हे शस्त्रक्रियेने कापायचे होते. त्यावेळी त्यांना भूल देणं आवश्यक होतं. तेव्हा स्वामीजी डॉक्टरांना म्हणाले, मला भूल देऊ नका. 10 मिनिटात मी माझं मन शरीरातून काढतो आणि भगवंतावर स्थिर करतो. याचा अर्थ काय तर परमेश्वराच्या चिंतनाने देहदुःख सहन करण्याची क्षमता येते. समर्थ नेहमीप्रमाणेच आपल्याला या ओळीमध्ये असं सांगतात, उदाहरण देतात की सदाशिव चिंतितसे देव देवा, म्हणजे सदाशिव रामनामाचे रामचिंतन हे चिंतन सतत करीत आहेत. अहो, मोठ्या माणसांचे उदाहरण दिले की सामान्य माणसांची झटकन श्रद्धा बसते. म्हणूनच लोक तिकडे अध्यात्माकडे वळायला लागतात. अशा तऱ्हेने सर्व देवांचा देव म्हणजेच राम आहे आणि त्यांच्या दृष्टीने राम हा का देवांचा देव आहे तर त्यांनी रावणाच्या बंदिवासातून सर्व देवांची सुटका केली. जय जय रघुवीर समर्थ.